पूर्वा म्हणून मी अजिबात ज्योतीसारखी नाहीये. शून्य मायनसमध्ये आहे मी. पात्र माझ्यासाठी एवढं जवळचं वाटण्याचं कारण म्हणजे माझ्या आईचं नाव ज्योती होतं. ज्योती हे कॅरेक्टरच खूप इन्स्पिरेशनल आहे माझ्यासाठी पण. कधी कधी अशा उर्मट रिक्षावाल्यांचा रागही येतो मला, की जे नाही म्हणतात सरळ. खूप लोकांना असं वाटू शकतं की अरे बापरे, रिक्षा नाही चालवताना आणि कशी चालवली, पण खरंच चालवली. कुठल्याही माणसाला रिक्षा चालवायला दिलं तर त्याला येणार आहे ती रिक्षा, कारण की रिक्षा सोपी आहे चालवायला. हा माझा कन्सर्न आहे. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. झी मराठीवर एक नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीस आहे, दीप ज्योती, आणि त्याच निमित्ताने पूर्वा कौशिक आपल्यासोबत आहे. तर कशी आहेस? खूप छान, खूप मस्त, खूप एनर्जीमध्ये आहे मी. आम्ही आता प्रोमो पण पाहिला आणि एपिसोड पण पाहिला. जी काही तुझी एनर्जी दिसते ना बाई, लाजवाब. थँक्यू खरंच, थँक्यू सो मच. तुला कसं वाटतंय रिक्षा चालवताना वगैरे? खूप मजा येते. खरं तर ज्योती हे कॅरेक्टरच खूप इन्स्पिरेशनल आहे माझ्यासाठी पण, आणि ते करताना मला खूप कठीण जातं, कारण की पूर्वा म्हणून मी अजिबात ज्योतीसारखी नाही आहे. शून्य मायनसमध्ये आहे मी पूर्वा म्हणून तिच्यासारखं करण्यात. तर त्याच्यामुळे ती जसं बोलते, ती कसं बोलते, तिच्या लकबी काय असतील, एक मुलगी म्हणून ती कसं वागत असेल. मी नॉर्मली पूर्वा म्हणून पण कानातले एवढे घालत नाही किंवा बांगड्या घाल, रोजचं नाही हे करत, आपण सणासुदीला करतो. पण ज्योती हे रोज घालते, ज्योती पैंजण घालते. तर हे मला खूप कौतुकाचं वाटतं. आणि ह्याचं एवढं छान दिसण्याचं श्रेय आमच्या डिझायनरला आहे. ती अक्षता बापट इथेच बसली आहे. सो गंमत असं आहे की मला एक उत्तम मुलगी दाखवलेलं आहे तिने, आणि मला खूप छान वाटतं हे करताना, आणि मी खूप छान पोट्रे होते, हे खूप मला आवडतं. नक्कीच. आता आम्ही एपिसोडमध्ये पाहिलंय तुमची रेस लागली होती. तो जो सिक्वेन्स शूट करताना तो तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मला खूप मजा आली. मी कधीच रिक्षा चालवलेली नाही आहे, पण हे खूप लोकांना असं वाटू शकतं की अरे बापरे, रिक्षा नाही चालवताना कशी चालवली, पण खरंच चालवली. कुठल्याही माणसाला रिक्षा चालवायला दिलं तर त्याला येणार आहे ती रिक्षा, कारण की रिक्षा सोपी आहे चालवायला. हा माझा कन्सर्न आहे. आणि मुळात मी पहिल्यांदा आयुष्यात एक्सपिरियन्स केलं रिक्षा चालवताना, रेसिंग वगैरे सगळं, आणि पूर्णपणे रिक्षा मी चालवली. सो हे स्वतः बाबतीत पण एक वेगळं कौतुक आहे मला, की आपल्याला हे जमलं, जे की खूप कठीण असतं जनरली. सो मजा आली मला हा एक्सपिरियन्स करताना. बरं, जेव्हा हे कॅरेक्टर तुझ्या हातात आलं की आता मला रिक्षा चालवायची आहे ह्या कास्टिंगसाठी वगैरे, तर तेव्हा तुझ्या काय भावना होत्या? मिक्स्ड होत्या खरं तर. कारण की मी माझ्या आयुष्यात कधी रिक्षा चालवली नव्हती, आणि आता फक्त क्रेन चालवायची बाकी आहे माझं. मला तर सगळं चालवायला मिळतं असं झालं आहे. पण तेच एका ॲक्टरला ही गंमत येते की त्याच्या वाटेला बरेच असे रोल्स येतात ज्याच्यात खूप त्याला इनोव्हेटिव्ह शिकता येतं. कधी कधी काय होतं की आपल्याला लहानपणी स्विमिंगला टाकतात, हे करायला लागतं. हे आपसुकच आपल्या आयुष्यात जितकं येतं की तुला हे पण चालवायचं आहे, हे शिकावं लागेल, तुला हे पण करायचं आणि ते शिकावं लागेल. सो ॲक्टरला एक वेगळी लिबर्टी येते की आपल्याला सगळंच शिकावं लागतं, आणि ती गंमत येते. फक्त अभ्यास करून किंवा वाचून नाही गोष्टी आहेत, प्रॅक्टिकल गोष्टी करायला खूप गंमत येते, आणि तीच रिक्षा चालवायला मला मजा येते. बरं, आपण ना जेव्हा डेली लाईफमध्ये आपण रिक्षाने फिरतो वगैरे, तेव्हा आपण त्यांच्याबद्दल जो विचार करतो तो खूप वेगळा असतो. Correct. आणि आता जो तू करतेस तो खूप वेगळा आहे. तर तुला त्या दोघांमध्ये काय डिफरन्स जाणवतोय? डिफरन्स असा नाही, मी खरं तर त्या बाजूला होते नेहमी पॅसेंजर सीटला असायचे मी. पण जेव्हा मी चालवते आणि प्रत्येक मुद्दा आहे की त्या ड्रायव्हरला किंवा रिक्षा चालकाला किंवा कुटुंब प्रमुखाला, रिक्षा जी कोणी बाई चालवत असेल त्या प्रत्येकाला त्या प्रत्येक घराची स्टोरी कळत असते. जो पॅसेंजर सीटवर बसलेला असतो त्याला गमती जमती कळतात. कधी कधी रिक्षात भांडणं होतात, कधी कधी रिक्षात नोकझोक होते, गप्पा गोष्टी होतात, प्रेमाची भाषा होते रिक्षात, सगळ्या गोष्टी होतात. ते सगळं ड्रायव्हरला कळत असतं, आणि तीच मजा मी घेणार आहे. हे मला नव्याने अनुभवायला मिळणार आहे. आणि ह्याची गंमत आहेच की काय कशा गोष्टी होतात, कसं होत जाणार आहे, कशा उलगडत जाणार आहेत गोष्टी, तर ती गंमत आहे. तुझं कधी रिक्षावाल्यांसोबत भांडण झालंय आतापर्यंत? काय हो, प्रत्येकाचं होतं, माझंही झालेलं आहे, का नाही होणार. आणि कधी कधी अशा उर्मट रिक्षावाल्यांचा रागही येतो मला, की जे नाही म्हणतात सरळ. पण काही काही रिक्षावाले असतात ज्यांना खरंच ते कधी कधी जेन्युइनली असं म्हणतात की नाही दीदी, मुझे घर पर ही जाना था, अचानक से ये बुक हो गया. तर तेही मला कळतं. पण जे जे खरंच उर्मट असतात ते मला अजिबात आवडत नाही. त्यांच्याशी भांडणं झालेलीच आहेत. पण जेव्हा आता मी चालवत असताना माझ्याबरोबर होतील, तेव्हा काय गमती जमती येतील, तेव्हा बघायला मजा येईल. त्या तर आम्ही आता सिरियलमध्ये पाहूच. पण आज जो इथे सोहळा झालाय असं मी म्हणेन की अनेक रिक्षा चालक महिला आलेल्या, त्यांना स्टेजवर बोलवलं, त्या जेव्हा त्यांचे किस्से सांगत आहेत तेव्हा तू इमोशनल झालेलीस. डेफिनेटली. कारण की शेवटी माणूस आहे. शेवटी मी प्रिव्हिलेज्ड घरातनं आलेले असले किंवा मी छान जगत असले, मी कमवत असले, माझ्या वाट्याला असं दुःख आलेलं नसलं. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख वेगळी आहेत, माझ्या आयुष्यातलं दुःख वेगळं आहे. पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात जी कष्ट करून गोष्टी केलेल्या आहेत, त्यांच्या आयुष्यातलं कोण गेलं आहे,
कशी परिस्थिती होती, त्या परिस्थितीतनं उठून आज त्या हसून सांगत होत्या, ही खूपच मोठी गोष्ट आहे. इतकं साधं, इतकं स्ट्रॉंग असणं जमलं पाहिजे आणि त्या स्वतःच्या कामाला घेऊन एवढ्या कमाल आहेत, तर ते हो. बघून खूप प्रेरणा मिळाली खरं तर. नक्कीच. बरं, हा झाला हा तुझा कॅरेक्टरचा भाग. तुझं अजून एक कॅरेक्टर दाखवलं ते म्हणजे तुझं या भावावर बहिणीनं प्रचंड प्रेम आहे. तर रिअल लाईफमध्ये तू किती मिस करतेस आता त्यांना? खरं तर मी खूप करते. मुळात माझा दादा असता आज, तर त्याला खूप मजा आली असती मला असं काम करताना बघून. सख्खा दादा असता तर. मुळात हे पात्र माझ्यासाठी एवढं जवळचं वाटण्याचं कारण म्हणजे माझ्या आईचं नाव ज्योती होतं. सो माझं नाव ज्योती आहे आणि इंटरेस्टिंग वाटतं. हे आपण आपले हे जोडत असतो, उगाचचे डॉट्स जोडत हो. असतो आणि आपल्याला वाटत असतं की अरे किती छान आहे, अरे हे असंच झालं असेल का. सो मी ते डॉट्स जोडलेले आहेत की अरे नाही, ज्योती हे कॅरेक्टर करायला मिळतं आहे, सो आपण कनेक्ट असू शकतो. ही गंमत वाटते मला. सो तेच माझ्या घरचे असते आज हयात असते, सो त्यांना आवडलंच असतं, पण मजा येते करायला. बरं, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि असंच आम्ही सेट व्हिजिट वगैरे करत राहू आणि ज्योतीला आणि तुला तुझ्या संपूर्ण सिरियलला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.